हाय एव्हरीवन, कसे आहात? मजेत ना? नक्कीच तुम्ही मस्त असाल आणि असंच मस्त राहा, खुश राहा, हसत राहा. ठीक आहे. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून फोनिक साऊंड अँड प्रोनाउन्सिएशन ऑफ वोवेल्स इन इंग्लिश वर्ड्स या संदर्भात सविस्तर माहिती आपण समजून घेतलेली आहे. आता हे मी का सांगतोय तुम्हाला, कारण इथून पुढचे जे काही आपले टॉपिक असणार आहे ते टॉपिक आपल्याला जर समजून घ्यायचे असतील तर आपल्याला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. ठीक आहे. जर कोणी ते व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे, ती नक्कीच पहा आणि त्याच्या माध्यमातून फोनिक साऊंड अँड प्रोनाउन्सिएशन ऑफ वोवेल्स इन इंग्लिश वर्ड्स ही माहिती सविस्तर समजून घ्या. आपण सविस्तर माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे. ठीक आहे. तर आपण जास्त वेळ न घालवता आपला जो आजचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव तुम्हाला फळ्यावर दिसत असेल, हाऊ टू स्पीक इंग्लिश विथ चिल्ड्रन. हाऊ टू स्पीक इंग्लिश विथ चिल्ड्रन. चिल्ड्रन म्हणजेच काय तर मुलं, की मुलांशी इंग्रजी कसे बोलावे. बऱ्याचांना प्रश्न पडलेला असतो. आता या ठिकाणी आपण प्रश्नचिन्ह दिले तरी पण चालेल. हाऊ टू स्पीक इंग्लिश विथ चिल्ड्रन, की मुलांसोबत इंग्रजी कसे बोलावे. आता हे करत असताना आपल्याला काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे किंवा त्याची पूर्वकल्पना असणं आपल्याला गरजेचं आहे. जर आपल्याला त्या गोष्टी ज्ञात असतील तर आपण आपल्या पाल्यासोबत किंवा आपल्या लहान भावासोबत, लहान बहिणीसोबत किंवा आपल्या घरात जे कोण अन्य छोटे असतील किंवा ज्यांना इंग्रजी संदर्भात काही प्रॉब्लेम्स येत असतील त्यांच्याशी आपण कशा पद्धतीने बोलावे या संदर्भात आपण ती माहिती समजून घेणार आहोत. परंतु त्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी माहिती असाव्यात. जसं की आपल्याला जर व्होकॅब्युलरी असेल तर आपण त्यांच्याशी संभाषण, कम्युनिकेशन करू शकतो. आपण जे काही लहान लहान प्रश्न असतात ते जर आपण तयार करू शकत असू तर ते आपण त्यांच्याशी शेअर करू शकतो. आपण त्यांच्याशी कम्युनिकेशन करू शकतो, बोलू शकतो. आज्ञार्थी वाक्य असतात ते आपल्याला माहिती असावेत. जसं की गो देअर, कम हिअर, सिट डाऊन, स्टँड अप, वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे वाक्य आहेत. ते वाक्य जर समजा आपण त्यांच्याशी बोलत असू तर निश्चितपणे त्यांच्या इंग्लिश मध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. आणि जर आपल्याला आपली इंग्रजी इम्प्रूव्ह करायची असेल तर आपल्याला काही गोष्टी येणे अपेक्षित आहे. जर आपल्या मुलाशी आपल्याला बोलायचं असेल तर आपण कोणत्या पद्धतीने बोलू शकतो, तर आपण या ठिकाणी 5 स्टेप्स लिहून घेतलेले आहेत. त्या 5 स्टेपच्या मदतीने आपण आपल्या मुलाशी, आपल्या पाल्याशी कम्युनिकेशन करू शकतो. ह्या गोष्टी जर आपल्याला येत असतील किंवा ह्या गोष्टीच्या आधारे आपण त्यांच्याशी कम्युनिकेशन करू शकतो, आपण त्यांची प्रॅक्टिस घेऊ शकतो आणि प्रॅक्टिसच्या माध्यमाने आपण आपल्या घरात असणारे लहान भाऊ बहीण असतील किंवा आपले पाल्य असतील, एक पालक म्हणून जर समजा आपण त्यांचा अभ्यास घेत असू तर ह्या स्टेपच्या मदतीने आपण तो अभ्यास घेऊ शकतो. म्हणजेच त्यांच्या इंग्रजीमध्ये आपण इम्प्रूव्हमेंट घडवून आणू शकतो. ठीक आहे. त्यासाठी 5 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. 5 स्टेप्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यात पहिली स्टेप जी आहे ती आहे स्टेप फर्स्ट, व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी म्हणजेच काय तर शब्दसंग्रह वाढवणे, शब्द संपत्ती वाढवणे. ठीक आहे. आधी आपण जे काही 5 स्टेप्स आहेत ते फक्त आपण समजून घेणार आहोत. आधी नंतर त्याची सविस्तर माहिती आपण या बाजूला समजून घेऊया. सेकंड स्टेप्स आहे ऍक्शन. ऍक्शन म्हणजेच काय, जनरली आपण त्याचा अर्थ घेत असतो ऍक्शन म्हणजेच कृती. तर ऍक्शन म्हणजेच काय की ऍक्शनद्वारे आपल्याला बोलायचं आहे, हावभावातून आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे, कृतीयुक्त आपल्याला संवाद साधायचा आहे. ऍक्शन म्हणजेच कृती किंवा कृतीद्वारे बोलणे. विथ ऍक्शन, स्पीक विथ ऍक्शन, की तुम्ही तुमच्या पाल्याशी किंवा तुमच्या घरामध्ये अन्य जे कोण लहान मुलं असतील त्यांच्याशी बोलताना तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्यक्ष ऍक्टिंग करायची आहे, कृतीयुक्त त्यांच्याशी तुम्हाला बोलायचं आहे. ते कसं आपण समजून घेणार आहोत. स्टेप नंबर 3,
यूज अ सिंपल बेसिक वर्ड्स. यूज अ सिंपल अँड बेसिक वर्ड म्हणजेच काय की जे अगदी साधे सोपे शब्द असतात त्या शब्दांचा प्रयोग करा, शब्दांचा वापर करा बोलत असताना, की ज्याच्या माध्यमातून त्यांच्या इंग्लिश सुधारण्यामध्ये ती मदत होऊ शकेल. ठीक आहे. आणि चौथा आहे स्टेप 4 क्वेश्चन अँड आन्सर. क्वेश्चन अँड आन्सर म्हणजेच काय की प्रश्न उत्तराच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा, की ज्याद्वारे त्यांची इंग्लिश सुधारू शकेल, इंग्लिशमध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यास मदत होईल. आणि 5वी स्टेप आहे मेकिंग अ स्मॉल सेंटेन्सेस. लहान वाक्य तयार करण्यास त्यांना प्रोत्साहन द्या. लहान वाक्य तयार करण्याच्या आधी त्यांना कला अवगत करून द्या आणि त्याच्या माध्यमातून की तो वाक्य कशा पद्धतीने बनवायचा किंवा तो वाक्य कसा तयार होऊ शकतो हे प्रॅक्टिकली त्यांना सांगा. म्हणजेच काय की ते लहान वाक्य सहजरित्या तयार करू शकतील. ठीक आहे. तर ह्या ज्या काही 5 स्टेप्स आहेत, 5 ज्या पायऱ्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत जर आपल्याला आपली इंग्लिश इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर. आता फक्त लहानांसाठी आवश्यक आहे असं नाही, तर ज्यांना समजा आपल्या स्वतःच्या इंग्रजीमध्ये सुधारणा घडवून आणायची असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी, अशा मित्रांसाठी या 5 स्टेप महत्वाच्या आहेत. इथून पुढे सुद्धा तुम्हाला आणखीन माहिती मिळणार आहे. ठीक आहे. जर कोण आपल्या चॅनलवर नवीन असतील तर लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळू शकेल. पहिली स्टेप्स पहा. स्टेप फर्स्ट व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी म्हणजेच काय तर शब्द संपत्ती वाढवणे किंवा शब्दसंग्रह वाढवणे. आपण सविस्तर माहिती समजून घेतोय आता. तर स्टेप फर्स्ट शब्दसंपत्ती वाढवणे. आता शब्दसंपत्ती आपण कोणत्या पद्धतीने वाढवू शकतो, शब्दसंग्रह वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो, तर आपल्या घरामध्ये ज्या काही ऑब्जेक्ट असतात, ज्या वस्तू असतात त्या वस्तूंना तुम्ही इंग्रजी नावाच्या माध्यमातून मुलांशी संपर्क करा किंवा मुलांना जेव्हा एखादी वस्तू आणायला सांगितली असेल तर त्या वस्तूचं नाव सांगा. म्हणजेच काय की प्रत्यक्ष ती वस्तू आणि त्या वस्तूचे सांगितलेले नाव मुलांना चिरकाल स्मरणात राहू शकते. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी माझ्याकडे एक वस्तू आहे, तर या वस्तूला विशिष्ट असं नाव आहे इंग्लिशमध्ये, याला आपण मार्कर म्हणत असतो, ब्ल्यू मार्कर. आता मार्कर या ठिकाणी जर आपण पाहिले तर 4 आहेत. फक्त मार्कर सांगणं पुरेसं असेल का, तर नाही. त्या कलरनुसार त्या मार्कर पेनची ओळख करून द्या. रेड मार्कर, ब्लॅक मार्कर, ग्रीन मार्कर, ब्ल्यू मार्कर. मग अशा पद्धतीने जर समजा आपण सांगितलं तर त्या विद्यार्थ्यांना, त्या आपल्या पाल्याला व्यवस्थित ते शब्द कळतील. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्यांच्या शब्द संपत्तीमध्ये वाढ घडवून आणू शकतो. जसं की बोर्ड, वॉटर, ग्लास, पेन, डोअर, बॉय, चेअर, बुक, मिरर, एक्सेट्रा. अजून असंख्य असे आपण शब्द घेऊ शकतो. आपल्या घरात असणाऱ्या जे काही ऑब्जेक्ट असतात त्या ऑब्जेक्टची नावं आपल्या पाल्याला समजावून द्या. जसं की या वस्तूला काय म्हणतात, समजा आता भिंत आहे, भिंतीला आपण काय म्हणत असतो, वॉल म्हणत असतो. आपल्या घरामध्ये पंखा असतो, त्या पंख्याला काय म्हणतात तर फॅन म्हणत असतो. बरोबर. लॉक असेल, कुलूप, त्याला आपण लॉक म्हणत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही शब्द आहेत ते शब्द आपल्या पाल्याला समजावून द्या. कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या पाल्याच्या शब्द संपत्तीमध्ये वाढ घडवून आणा. शब्दसंग्रह वाढवा की ज्याची मदत त्यांना त्यांच्या इंग्लिश इम्प्रूव्हमेंट मध्ये मदत होऊ शकेल. ठीक आहे. आता मराठी आपण सहज बोलत असतो. का बरं सहज बोलू शकतो, तर अनुकरणाच्या माध्यमातून आपले पाल्य, आपले विद्यार्थी वेगवेगळे शब्द ऐकून समजून घेत असतात. अनुकरणाच्या माध्यमातून ते समजून घेतात. मराठी त्यांना शिकवण्याची आवश्यकता नसते. आपण त्यांना अगदीच परफेक्ट असं ग्रामर शिकवत नाही, परफेक्ट ते शब्द आपण शिकवत नाही, परंतु ते ऐकून ते शब्द ऐकतात, त्यांच्या कानावर पडतात आणि ते लक्षात ठेवत असतात आणि ते प्रत्यक्ष त्या शब्दाचा प्रयोग करत असतात. मराठी शिकवायची वेळ येते का, तर नाही. का, तर अनुकरणाच्या माध्यमातून ते शिकत असतात, समजून घेत असतात आणि त्या पद्धतीने ते बोलत असतात. आणि म्हणून आपल्याला सुद्धा तेच करायचं आहे
की आपला पाल्य आपले अनुकरण करत असतो आणि म्हणून जर तो आपल्या जवळपास असेल तर आपल्याला सुद्धा अशा इंग्रजी शब्दांचा वापर करायचा आहे, जेणेकरून ते शब्द त्याच्या कानावर पडतील आणि त्या शब्दाच्या माध्यमातून त्याला नवीन शब्द समजायला मिळेल, नवीन शब्द शिकायला मिळेल. याच्यातून काय होणार आहे, वाढली की त्यांची व्होकॅब्युलरी. अशीच तर वाढवायची आहे, जोर जबरदस्ती करून वाढवू नका. तर अगदी आनंदाच्या खेळीमेळीच्या वातावरणात त्यांना आपण हे शब्द शिकवणार आहोत. या गोष्टी त्यांच्याकडून आपण करून घेणार आहोत. ठीक आहे. तर पहिली स्टेप्स काय आहे, तर जे काही शब्द असतील त्या शब्दांची त्यांच्यामध्ये माहिती करून द्या किंवा ते शब्द त्यांना त्या शब्दांची जाणीव करून द्या की ह्या वस्तूला असं म्हणतात, त्या वस्तूला तो शब्द वापरला जात असतो. आता पुस्तक असेल, पुस्तकाला काय म्हणतात तर बुक म्हणतात, वहीला काय म्हणतात तर नोटबुक म्हणतात. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही वस्तू असतील त्या वस्तूला विशिष्ट प्रकारचं इंग्रजी नाव असतं, ते नाव त्यांना सांगणं गरजेचं आहे. म्हणजे त्याची जाणीव करून द्या त्यांना. आपली सेकंड स्टेप आहे ऍक्शन, म्हणजेच कृती किंवा कृतीद्वारे बोलणे. आता आपल्याला जे बोलायचं आहे ते आपल्याला विथ ऍक्टिंग आपल्याला कृतीतून व्यक्त करायचं आहे, कृतीच्या माध्यमातून ते आपल्याला समजावून द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण काही मराठी शब्द लिहून घेतलेले आहेत. मराठी छोटे छोटे जे काही शब्द समूह आहेत ते आपण लिहून घेतलेले आहेत. जसं की खाली बसा, इकडे ये, तिकडे जा, उभा राहा, जाऊ नको, शांत बसा. आता पर्टिक्युलर त्या शब्दाला इंग्रजी शब्द कोणता वापरला जातो, जे काही प्रेजेस दिलेले आहेत त्या शब्दांना इंग्रजी शब्द कोणते वापरले जातात हे जर आपल्याला ज्ञात असेल, माहिती असेल तर आपण हे सहजरित्या बोलू शकतो. आणि म्हणून पहिलाच जो काही आपला मुद्दा होता, पहिली स्टेप होती ती व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह जर असेल तर आपण हे सहज करू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर खाली बसा. खाली बसा म्हणजेच काय की आपल्याला कृतीतून त्यांना सांगायचं आहे, कृतीच्या माध्यमातून त्यांना शिकवायचं आहे, कृतीद्वारे त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे. खाली बसा. खाली बसा या जो काही शब्द समूह आहे याला इंग्रजी शब्द कोणते वापरले जातात, तर साधारण खाली म्हणजेच डाऊन आणि बसा म्हणजेच सिट. म्हणजेच काय तर सिट डाऊन, सिट डाऊन, खाली बसा ही प्रत्यक्ष कृती करून दाखवायची आहे. म्हणजेच त्याला कळेल की आपल्याला आज्ञा कोणती दिलेली आहे, खाली बसायची आज्ञा दिलेली आहे. आणि खाली बसा याला इंग्रजी प्रेजेस कोणता वापरला जातो तर सिट डाऊन. सिट डाऊन म्हटलं की विद्यार्थी खाली बसतील. सर्वांना ज्ञात आहे, आता ह्या गोष्टी माहित आहेत, परंतु तरी त्यांना स्टेप बाय स्टेप आपल्याला ह्या गोष्टी समजावून द्यायच्या आहेत. दुसरा पहा, इकडे ये. इकडे ये. इकडे ये म्हणजेच काय की कृतीतून सांगायचं आहे. इकडे ये म्हणजे बोलवतोय आपण त्याला. इकडे ये म्हणजेच काय की त्याला शब्दसमूह वापरला जातो कम हिअर. कम हिअर, कम हिअर म्हणजेच काय की इकडे ये, तुला मी बोलवतोय. ठीक आहे. पुढचा पहा, तिकडे जा. तिकडे जा म्हणजेच काय, आता गो देअर. तिकडे म्हणजेच कुठे, तिकडे जा. गो देअर. गो देअर म्हणजेच काय की तिकडे जा, म्हणजेच इकडे ये आणि तिकडे जा, ह्या गोष्टींची जाणीव त्यांना करून द्यायची. कम हिअर म्हटलं तर बोलवलेलं आहे, गो देअर म्हटलं तर तिकडे जायला सांगितलेलं आहे. गो देअर, तिकडे जा. ठीक आहे. पुढचा पहा, उभा राहा. उभा राहा म्हणजेच काय, स्टँड अप. स्टँड अप. स्टँड अप म्हणजेच काय की उभा राहा, तुला उभं राहण्याची ऑर्डर दिलेली आहे. स्टँड अप, सिट डाऊन, गो देअर, कम हिअर, हे काय आहे तर आज्ञा दिलेल्या आहेत. मग ह्यानुसार प्रत्यक्ष आपण जेव्हा कृती करून दाखवू त्या कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे कळत असतात. म्हणून आपल्याला प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधत असताना कृतीच्या माध्यमातून त्या गोष्टी घडवून आणायच्या आहेत. पुढचा पहा, जाऊ नको. जाऊ नको याला आपण म्हणत असतो डोंट गो. डोंट गो, जाऊ नको. डोंट गो, जाऊ नको. डोंट गो देअर, तिकडे जाऊ नको. ठीक आहे. शांत बसा. शांत बसा. शांत बसा.
सूचना काय दिली? शांत बसण्याची दिली, बरोबर ना? किंवा कीप क्वाइट आपण म्हणत असतो, कीप क्वाइट, शांत बसा, त्याला आपण काय म्हणत असतो? कीप क्वाइट. ठीक आहे. हे जे काही शब्द समूह आहेत, आणखीन आपण बरेच वाक्य घेऊ शकतो की ज्या वाक्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची इंग्लिश इम्प्रुव्हमेंट आपण घडवून आणू शकतो. भरपूर वाक्य आहेत, परंतु त्या वाक्यांच्या सहाय्याने आपल्याला सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे की ज्याच्याद्वारे आपण आपली जी काही इंग्रजी आहे ती आपण चांगल्या पद्धतीने बोलू शकू. त्याचबरोबर पुढे जा. आता पुढे जा म्हटलं, पुढे जा, गो अहेड, गो अहेड, फॉलो मी. फॉलो मी म्हणजेच काय की माझ्या मागे या, कम विथ मी, माझ्या सोबत या. वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आपण बोलू शकतो की ज्या वाक्यांच्या द्वारे आपण आपल्या पाल्याचं, आपल्या विद्यार्थ्यांचं जे काही इंग्रजी इम्प्रुव्हमेंट असेल ते आपण व्यवस्थित पद्धतीने घडवून आणू शकतो. लिसन टू मी, लिसन टू मी म्हणजेच माझे ऐका, लिसन टू मी, माझे ऐका. ऍड शुगर, ऍड वॉटर, ऍड शुगर म्हणजेच काय की साखर मिसळा, ऍड वॉटर म्हणजेच काय तर वॉटर. आता हे जेव्हा आपण बोलत असतो, समजा फॉर एक्झाम्पल सीट डाऊन, कम हिअर, गो देअर, स्टँड अप, डोंट गो, कीप क्वाइट, हे जे शब्द आहेत प्रत्येकी त्या शब्दांचा अर्थ जर माहिती असेल तर आपण हे व्यवस्थित बोलू शकतो. सीट म्हणजेच काय? बसणे. डाऊन म्हणजेच काय? खाली. सीट डाऊन, प्रेस झाला, मिनिंगफुल प्रेस झाला. स्टँड म्हणजेच उभे, अप म्हणजेच वर, बरोबर? स्टँड अप, उभे राहा. डोंट गो, जाऊ नको. आणि म्हणून पहिली स्टेप आपल्याला काय सांगितलेली आहे की तुमची जी व्होकॅब्युलरी आहे ती व्होकॅब्युलरी वाढवा. म्हणजेच असे छोटे छोटे जे काही शब्द समूह असतील ते शब्द समूह आपण सहजरित्या बोलू शकू आणि जर आले असतील तर त्याचा ट्रान्सलेट इनटू मराठी सहज करू शकू. ठीक आहे. म्हणून दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, आवर फर्स्ट स्टेप, व्होकॅब्युलरी. इन्क्रीज युअर व्होकॅब्युलरी. म्हणून आपली व्होकॅब्युलरी वाढवा की ज्याच्या माध्यमातून ह्या गोष्टी आपण सहज करू शकतो. या ठिकाणी आपल्याला आता जे काही थर्ड नंबर स्टेप आहे ते आपण समजून घेतोय. थर्ड नंबर स्टेप मध्ये काय सांगितलेलं आहे तर साध्या आणि सोप्या शब्दांचा प्रयोग करा. साध्या साध्या शब्दांच्या माध्यमातून ते शब्द प्रयोग करून आपल्याला ते समजावून द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी आपण काय प्रोनाउन्स घेतलेले आहेत? आय, ही, शी, वी, इट, आय. आणखीन आहेत परंतु आपण फक्त समजून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण प्रॅक्टिसच्या माध्यमातून ते आपल्याला अधिक समजून घ्यायचे आहेत. आपण फळ्यावर जे काही प्रोनाउन्स लिहिलेले आहेत त्यांच्या माध्यमातून ते वाक्य कसे बनवायचे ती माहिती आपण समजून घेतोय. तर या ठिकाणी पहिला लेटर्स दिलेला आहे आय. आय असेल, ही असेल, शी असेल, वी असेल, इट किंवा आय. या ठिकाणी जे काही अक्षर दिलेले आहेत किंवा इनकम्प्लीट सेंटेन्स दिलेले आहेत त्या ठिकाणी योग्य शब्द ऍड करून तो वाक्य कंप्लीट करा. आता वाक्य कसं कंप्लीट करू आपण? जर आपल्याला शब्दसंग्रह माहिती असेल किंवा शब्दसंग्रह जर आपला वाढलेला असेल तर आपण करू शकतो. किंवा सेकंड स्टेप जर आपण ती चांगल्या अवगत केली असेल तर आपण ते करू शकतो. आता हे कसं करू शकतो तर आय या शब्दाचा वापर करून लहान लहान वाक्य तयार करायचे आहेत. लहान लहान जे काही फ्रेजेस असतील ते आपल्याला तयार करायचे आहेत. ते कसे? आय, मी कोण आहे? आय म्हणजेच काय तर मी. आधी त्याची ओळख करून द्या. आय म्हणजेच कोण? मी. ही म्हणजेच कोण? तो. शी म्हणजेच कोण? ती. वी म्हणजेच कोण? आम्ही. आणि इट म्हणजेच कोण? ते, त्या. ओके. आता या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर माहिती समजून घेतलेली आहे. प्रोनाउन्स या संदर्भात आपण ती माहिती अवगत केलेली आहे किंवा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. जर कोणी पाहिलं नसेल तर ती माहिती समजून घ्या. म्हणजेच या संदर्भात आपल्याला ती माहिती सविस्तर कळेल आणि या ठिकाणी आपली इंग्लिश इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी त्याची मदत होईल. पहा, खूप आवश्यक माहिती आहे. एकही जी काही स्टेप आहे ती स्टेप ड्रॉप करू नका. म्हणून प्रत्येक वेळा तुम्हाला सांगितलं जातं की डायरेक्ट उडी घेऊ नका, उडी मारू नका. तर स्टेप बाय स्टेप ते आपल्याला शिकायचं आहे.
आता लहान मुलगा डायरेक्ट धावायला लागतो का? नाही. तो काय करतो? त्याला चालता येतं? नाही. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा स्टेप बाय स्टेप ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी शिकायच्या आहेत. कमीपणा वाटून घेऊ नका. तर ह्या गोष्टी आधी अवगत करा, म्हणजेच आपल्या इंग्लिशमध्ये इम्प्रुव्हमेंट होऊ शकेल, सुधारणा होऊ शकेल. सुधारणा घडवायची असेल तर ह्या गोष्टी फॉलो करा. ठीक आहे. तर हे जे काही सर्वनाम आहे त्या सर्वनामाची ओळख आपल्याला करून घ्यायची असेल तर तो व्हिडिओ नक्कीच पहा. आपण आपल्या मुद्द्यावर येतोय. तर आय म्हणजेच कोण? तर मी. हु एम आय? मी कोण आहे? तर आपण म्हणू शकतो या ठिकाणी वाक्य घेऊया खाली. फॉर एक्झाम्पल, आय एम बॉय, आय एम गर्ल, आय एम डॉक्टर, आय एम पोलीस, आय एम टीचर, आय एम फार्मर. बघा, आपल्याला दिलेला होता आय, फक्त एक अक्षर दिलेला होता. त्या अक्षरापासून आपण किती वाक्य तयार केलेत? जर मुलगा असेल तर तो काय म्हणणार आहे? आय एम बॉय. मुलगी असेल तर काय म्हणणार आहे? आय एम गर्ल. एखादे डॉक्टर असतील, डॉक्टर म्हणजेच काय? वैद्य जर असेल तर ते काय म्हणणार आहेत? आय एम डॉक्टर. पोलीसमॅन असतील तर ते काय म्हणणार आहेत? आय एम पोलीस. बरोबर. शिक्षक असतील तर ते काय म्हणणार आहेत? आय एम टीचर. शेतकरी असतील तर ते काय म्हणणार आहेत? आय एम फार्मर. बघा, एक या ठिकाणी आपल्याला अक्षर दिलेला होता. आपण वाक्य किती तयार केलेत? 1 2 3 4 5 6 6 वाक्य तयार केलेत. परंतु काय, तर ह्या शब्दांचे अर्थ आपल्याला ज्ञात असायला हवे, तर आपल्याला त्याचा अर्थ कळणार आहे. आय एम बॉय. आय एम बॉय म्हणजेच काय? मी मुलगा आहे. आय एम गर्ल म्हणजेच काय? मी मुलगी आहे. आय एम पोलीस, मी पोलीस आहे. आय एम डॉक्टर, मी वैद्य आहे. आय एम टीचर, मी शिक्षक आहे. असे जे काही शब्द असतात ते शब्द तयार करण्याची जी काही कला असेल ती कला आपल्याला त्यांच्यामध्ये अवगत करायची आहे. प्रत्यक्ष या शब्द प्रयोग आपण त्यांच्यामध्ये घडवून आणायचा आहे. प्रत्यक्ष आपण ते शब्द प्रयोग करणार आहोत त्यांची इंग्रजी सुधारण्यासाठी. आता या ठिकाणी जो काही आपला सेकंड प्रोनाउन्स आहे तो आहे ही म्हणजेच कोण? तर तो. मग हिचा वापर करून आपण कोणते वाक्य तयार करू शकतो बरं? आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेऊ शकतो हिज अंकल. अंकल मीन्स काका. हिज अंकल, ते काका आहे. हिज ग्रँडफादर. बरोबर. हिज डॉक्टर, हिज टीचर, हिज माय कझन ब्रदर. अशा विशिष्ट प्रकारची जी काही वाक्य असतील ती वाक्य आपण घेऊ शकतो. ही इज सिंगर, ही इज आर्टिस्ट. किती वाक्य घेऊ शकतो आपण? असंख्य वाक्य आपण तयार करू शकतो. फक्त आपल्याला त्या गोष्टी ज्ञात असाव्यात, म्हणजेच आपण त्याचा प्रयोग व्यवस्थित आपण करू शकू. ठीक आहे. अदरवाईज आपण म्हणू शकतो ही इज अ गुड बॉय. ही इज अ गुड बॉय, की तो चांगला मुलगा. ही इज अ क्लेवर, तो हुशार आहे. ही इज स्मार्ट, तो देखणा आहे. ही इज वाइज मॅन, तो सभ्य माणूस आहे किंवा सुज्ञ माणूस आहे. विशिष्ट प्रकारचे वाक्य आपण घेऊ शकतो. आणि पुढचा आहे शी. आता बरेच या ठिकाणी जे आपण वाक्य वापरले तेच या ठिकाणी येऊ शकतात. फक्त काय की या ठिकाणी जे काही प्रोनाउन्स असेल ते बदललेला आहे. ही ऐवजी शी आपण वापरलं तर काय होईल? शी इज डॉक्टर, शी इज ब्युटिफुल, शी इज गर्ल, शी इज अगली, शी इज स्मार्ट, शी इज इंटेलिजंट, शी इज सिंगर, शी इज डान्सर, शी इज स्विमर. असे असंख्य वाक्य आपण घेऊ शकतो. एक्झाम्पल म्हणून शी इज ब्युटिफुल गर्ल. शी इज ब्युटिफुल गर्ल म्हणजेच काय की ती सुंदर मुलगी आहे. शी इज क्लेवर, ती हुशार आहे. शी इज डान्सर, ती नृत्य करणारी आहे. शी इज स्विमर, ती पोहणारी आहे. किती वाक्य घेऊ शकतो? भरपूर वाक्य घेऊ शकतो. अशा साध्या साध्या छोट्या छोट्या शब्दांचा प्रयोग करा की ज्याची माहिती आपल्या पाल्याला अगदी सहजरित्या कळू शकेल. ठीक आहे.
तर या ठिकाणी आपण जे काही 4 नंबर स्टेप्स आहे ते आपण लिहून घेतलेले आहे. क्वेश्चन आन्सर म्हणजेच काय की प्रश्न उत्तर आहे. प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून आपल्याला काय करायचे आहेत, आपल्या पाल्यामध्ये इंग्रजीचं इम्प्रुव्हमेंट घडवून आणायचं आहे. अगदी साधे जे काही प्रश्न असतील ते त्यांना विचारा, त्या वाक्याचा अर्थ समजावून द्या, म्हणजेच त्यांना ते कळेल की आपल्या पालकांनी किंवा आपल्या जे कोण विचारणारे असतील त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे आणि त्याच्यावर अपेक्षित आन्सर काय असेल ते त्यांना कळेल थोडंसं. ठीक आहे. त्यात आपण छोटे जे काही प्रश्न असतील ते आपण घेऊ शकतो. दी स्मॉल सेंटेन्सेस, यूज अ स्मॉल क्वेश्चन सेंटेन्स. अगदी लहान जे काही प्रश्नार्थक वाक्य असेल ते वापरा. फॉर एक्झाम्पल, आर यू थर्स्टी? आर यू थर्स्टी? थर्स्टी म्हणजेच काय, तर या ठिकाणी थर्स्टी या शब्दाचा अर्थ आहे तुला तहान लागले का, तहान लागणे. आर यू थर्स्टी? तुला तहान लागली. जर समजा त्याला तहान लागले असेल तर तो काय म्हणेल, येस आय एम थर्स्टी, की होय मला तहान लागले. बरोबर. दुसरा पहा, आर यू हंग्री? आर यू हंग्री? हंग्री म्हणजेच काय, तर भूक लागणे. आता मुलं खायला मागत असतात, मग त्यांना ते सांगता येणं अपेक्षित आहे की थोडक्यात काय की त्यांना भूक लागलेली आहे. मग ते काय म्हणतील, जेव्हा जर त्यांना काही खायला हवं असेल तर ते काय म्हणतील, आय वॉन्ट इट टू समथिंग. आय वॉन्ट इट टू समथिंग, की मला काहीतरी खायला पाहिजे. जर शब्द संग्रह असेल तर निश्चितपणे अशी लहान वाक्य आपले पाल्य बोलू शकतात. आर यू हंग्री? तुला भूक लागली. जर त्याला भूक लागली असेल तर ते येस म्हणतील. भूक लागली नसेल तर तो विद्यार्थी किंवा जे कोण पाल्य असेल ते नाही म्हणतील. बरोबर. पुढचा आहे, आर यू रेडी? आर यू रेडी? तू तयार झालास का? तयार झाला असेल तर तो हो म्हणेल, येस आय एम रेडी. नसेल तर नो आय एम नॉट रेडी, तो असं म्हणू शकतो. पुढचा पहा, हाऊ आर यू? आता हा प्रश्न तर सर्वांनाच माहिती आहे. हाऊ आर यू? की तू कसा आहेस? तो म्हणेल, आय एम गुड, आय एम फाईन, आय एम वेल, आय एम फॅन्टॅस्टिक. वेगवेगळ्या प्रकारची उत्तर देऊ शकतात. जर शब्दसंग्रह असेल तर आणखीन वेगळ्या पद्धतीने तो उत्तर देऊ शकतो. ठीक आहे. पुढचा पहा, व्हेअर डू यू लिव्ह? व्हेअर डू यू लिव्ह? तू कुठे राहतोस? व्हेअर डू यू लिव्ह? तो म्हणेल, आय लिव्ह इन रत्नागिरी, आय लिव्ह इन पुणे, आय लिव्ह इन नाशिक, आय लिव्ह इन रायगड, आय लिव्ह इन मुंबई, आय लिव्ह इन कोल्हापूर. अशी वेगवेगळ्या प्रकारची सिटीची नावं तो सांगू शकतो, किंवा एखाद्या खेड्यागावाचं नाव असेल तर तो सांगू शकतो, आय लिव्ह इन दिस प्लेस, मी त्या ठिकाणी राहतो. त्या गावाचं नाव तो सांगेल. परंतु तो प्रश्न त्यांना कळायला हवा. त्या प्रश्नाची जी काही मिनिंग असेल तो मिनिंग त्यांना समजावून द्या, की ह्या प्रश्नाचा अर्थ काय आहे, की तू कुठे राहतोस हे विचारलेलं आहे. वेअर डू यू लिव्ह? तुला ज्या गावात तू राहतोस त्या गावाचं नाव तुला सांगायचं आहे, त्या सिटीचं नाव तुला सांगायचं आहे. तो परफेक्ट सांगेल, आय लिव्ह इन, त्या गावाचं नाव सांगेल. पुढचा पहा, आर यू सॅड? आर यू सॅड? आर यू सॅड? जर तो दुःखी असेल, सॅड म्हणजेच काय की दुःखी, तू दुःखी आहेस असेल तर तो हो म्हणेल, येस म्हणेल. नसेल तर नो, तो म्हणणार. जर तो हॅपी असेल तर काय म्हणेल, नो आय एम नॉट सॅड, आय एम हॅपी, की नाही मी दुःखी राहील, मी सुखी आहे, मी आनंदी आहे, असं तो म्हणेल. आपण या ठिकाणी म्हणू शकतो, आर यू हॅपी? हॅपी असेल तर येस म्हणेल, नसेल तर तो नो म्हणेल. ठीक आहे. डू यू हेल्प युअर मदर? डू यू हेल्प युअर मदर म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या आईला मदत करता का? तुम्ही तुमच्या आईला मदत करता? जर मदत करत असतील तर ते हो म्हणतील, नसतील तर नाही म्हणतील. अशा साध्या प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून किंवा प्रश्नार्थक जे काही वाक्य असतील त्या वाक्याच्या माध्यमातून आपल्या पाल्याशी कम्युनिकेशन करा, संवाद करा. प्रश्न आणि उत्तर, प्रश्न विचारल्यावर लगेच त्याचा अर्थ समजावून द्या आणि त्याचं उत्तर कोणत्या प्रकारचं असेल हेही सांगा. म्हणजेच काय की त्यांना ते अधिक चांगल्या प्रकारे कळू शकेल. ठीक आहे. 5वी स्टेप आपण समजून घेऊ.
तर या ठिकाणी आपण स्टेप 5 म्हणजेच काय की मेकिंग अ स्मॉल सेंटेन्स, लहान लहान वाक्य तयार करा. आता लहान लहान वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला हे खूप महत्वाचं आहे. जर व्होकॅब्युलरी असेल तर आपण सहजरित्या ती वाक्य रचना करू शकतो. अगदी छोटे छोटे वाक्य तयार करायचे आहे. कसं तर या पद्धतीने खाली ठेव. खाली ठेव या छोट्याशा वाक्याला इंग्रजीमध्ये आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो? ट्रान्सलेट इनटू इंग्लिश. आपण उलट घेतोय. आपण आतापर्यंत शिकलोय ट्रान्सलेट इनटू मराठी, आता आपण उलट घेतोय ट्रान्सलेट इनटू इंग्लिश. की जो काही दिलेला पेयर्स आहे, फ्रेजेस आहे, त्याचा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करा, रूपांतर करा. आता खाली याला आपण शब्द म्हणत असतो डाऊन. ठेवला म्हणतो पुट. मग डाऊन पुट असा वाक्य होईल का? तर नाही. त्याचा अर्थपूर्ण वाक्य काय होत असतो? पुट डाऊन. हे आपल्याला समजावून द्यायचं आहे. दुसरा पहा, हे घे. आता हे घे हा जो काही मराठी अर्थपूर्ण शब्द आहे, त्या शब्दाला आपण इंग्रजी कोणते शब्द वापरत असतो? हे घे. हे घे. घे म्हणजेच काय की टेक. आणि इट म्हणजेच काय? ईट टेक असा होईल का? तर ईट टेक असा तो शब्द होणार नाही, शब्द समूह तयार होणार नाही. तर तो कसा तयार होत असतो? टेक इट. अर्थपूर्ण आपल्याला तयार करायला सांगायचं आहे. पुढचं पहा, आत ये. आत म्हणजेच इन, ए म्हणजेच कम, बरोबर? आत ये. मग काय? इनकम. इनकम असा तो शब्द समूह तयार होईल का? तर नाही. आत ये हा मराठी शब्द समूह आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये कोणत्या पद्धतीने रूपांतर करत असतो? तर आत ये. आत या शब्दाला इंग्रजी शब्द वापरला जातो इन, आणि एला म्हणतो आपण कम. इनकम झाला. मग तो अर्थपूर्ण त्याची जी काही सांगड असेल ते सांगड आपल्याला घालायला सांगायचे. ती कशा पद्धतीने? तर बरेच शब्द समूह त्यांनी वाचलेले असतात, त्यानुसार ती वाक्य रचना त्यांना कळायला हवी. मराठीमध्ये वाक्य रचना आपण त्यांना शिकवत नाही, ते ऑटोमॅटिकली अनुकरणाच्या माध्यमातून बोलत असतात. मग या ठिकाणी काय तयार होईल? तर कम इन. कम इन. कम इन म्हणजेच काय की आत ये. कम इन म्हणजेच काय? आत ये. अशा पद्धतीचा तो शब्द समूह तयार होत असतो, बरोबर? पुढचा आपण घेतो या ठिकाणी तिकडे जा. तिकडे जा. गो म्हणजेच जाणे, तिकडे म्हणजेच देअर. देअर गो. दे आर नॉट मिनिंगफुल फ्रेजेस. मिनिंगफुल फ्रेजेस कसा आहे? तर गो देअर. गो देअर. तिकडे जा. पुढे पहा, तिकडे पहा. तिकडे म्हणजेच काय? देअर. पहा म्हणजेच काय? लुक. देअर लुक. देअर लुक होईल का? नाही. तर अर्थपूर्ण कसा होत असतो? लुक देअर. तिकडे पहा. पुढचा पहा, पुढे पहा. पुढे पहा. पहा आपण त्याला म्हणत असतो लुक. पुढे म्हणजेच पुढे या शब्दाला अर्थ कोणता वापरला, शब्द कोणता वापरला जातो? पुढे. अहेड. अहेड. अहेड म्हणजेच काय? पुढे. मग या शब्दाचा अर्थ जो काही आपण लिहिलेला आहे त्याचा अर्थ कसा होईल बरं? आपण जे काय आता लिहिलेला आहे लुक अहेड असा त्याचा शब्द समूह तयार होत असतो. लुक अहेड. मग असे जे काही छोटे छोटे वाक्य असतात, लहान लहान फ्रेजेस असतात, ते आपल्याला आपल्या पाल्याला शिकवायचे आहे की त्याच्या माध्यमातून आपला पाल्य त्याच्या ज्ञानामध्ये भर घालू शकेल आणि त्याला त्याच्या इंग्रजीमध्ये सुधारणा करण्यास मदत होईल. 5 स्टेप खूप महत्वाचे आहेत. शब्द संपत्ती वाढवा, कृतीयुक्त बोला, त्याचबरोबर जे काही साधे साधे शब्द असतील त्या शब्द प्रयोगांचा वापर करा, त्याचबरोबर प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून कम्युनिकेशन करा आणि लहान लहान वाक्य बनवायला शिका. आणि बनवल्यानंतर प्रत्यक्ष ते वाक्य वापरू द्या त्यांच्या इन एव्हरीडेज. दैनंदिन जीवनात ते वाक्य वापरू द्या. आणि म्हणून आपण जे काही दररोज आपण जी नियमितपणे वाक्य बोलत असतो ती वाक्य सुद्धा आपण घेतोय, त्या वाक्यांचा सुद्धा अभ्यास करा. ती वाक्य ऐका, ती समजून घ्या.
बऱ्याच वेळा आपण ऐकत असतो, ऐकल्याने आपण ते स्वीकारत असतो, शिकून घेत असतो. म्हणून ऐका, वाचा, समजून घ्या आणि प्रत्यक्ष वापरा. ठीक आहे, तर लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.